अतिवृष्टीमुळे घरांचे तसेच शेतीच्या झालेल्या नुकसानींचे पंचनामे करण्याची समाजसेवक अनंत महाधू घाणे, तुकाराम खाडेसह आदिवासी जनतेची मागणी। अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील रतनवाडी, घाटघर, पासनई, अंबित, एकदरे, शेनीत, देवगाव, पिंपरकणे सर्व भागात 3-4 दिवसांपासून सतत मुसळधार अतिवृष्टीमुळे नदी नाले पुराच्या पाण्यामुळे भरून वाहत आहेत। या पुरामुळे वारघुंसी, डावखांडी येथील रोडवरील मोर्या वाहून गेल्या आहेत। अतिवृष्टीमुळे वाडी वस्तीच्या जनतेचे हाल झाले आहेत, तर भात शेतींचे बांध फुटले आहेत। मुदखेल, कोलडेंबे, रतनवाडी आदी गावांसह शिंगणवाडी, जहागीरदारवाडी, बारीसह आदिवासी भागातील मोठ्या प्रमाणात भातशेती घरांची भिंतीची पडझड होऊन काही घरांचे कौले उडून नुकसान झाले आहे। या बाबतीत जनतेच्या फोटो व नावासह समाजसेवक अनंत महाधू घाणे, तुकाराम खाडेसह कार्यकर्ते यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर वैभव भाऊ पिचड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 25 जुलै 2024 रोजी तहसीलदार मोरे साहेब, कृषी अधिकारी साहेब, गट विकास अधिकारी सोरे साहेब यांच्याशी फोनवरून फोटो पाठवून संपर्क करून तालुक्यात झालेल्या नुकसानींचे पंचनामे तातडीने करावेत अशी मागणी समाजसेवक अनंत घाणे, तुकाराम खाडे, भरतजी घाणे, अशोक भोजने, तुकाराम सारुक्ते, मच्छिंद्र खाडे, सुभाष बांडे, बाजीराव सगभोरे, रामदास पिचड, सागर रोंगटे, पांडुरंग पद्मेरे, दीपक भागडेसह आदिवासी भागातील शेतकरी ग्रामस्थ यांनी केली। अकोलेचे तहसीलदार मोरे यांनी सर्व खात्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले। सतत मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची भाताची रोपे सडली आहेत। कोलडेंबे येथे काही जनावरे दगावली आहेत। काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे, तरी शासनाने या बाबतीत शेतकरी यांना आर्थिक मदत करून शेतकरी यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे। प्रशासनाने पंचनामे करताना एकही बाधित नुकसान झालेले शेतकरी यांचे शेतीचे घरांचे पंचनामे राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी। गंभीर परिस्थिती निर्माण होणार नाही याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी अनंत महाधू घाणे, भरत घाणे, तुकाराम खाडे, बाजीराव सगभोर सह कार्यकर्ते शेतकरी ग्रामस्थ यांनी केली आहे। मी समाजसेवक अनंत महाधू घाणे, पांढरा सिंधी विभाग, अकोले तालुका। माझ्या सहकारी तुकाराम खाडे, कृषी बाजार समिती अकोले, एकनाथ सारुक्ते सरपंच, अशोक भोजने, मच्छिंद्र खाडे आणि सुभाष बांडे सहकारी गेल्या 2-3 दिवसापासून अकोला तालुक्यामध्ये जे अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये कोलटेंबा असेल, रतनवाडी असेल, मुदखेल असेल, सांब्रज असेल, चिचोंडी असेल, वारमुंडी असेल, बारे, पेंशेत, मांडरा असेल, देवगाव असेल, अंबित असेल, पासनई असेल, ज्या आदिवासी भागामध्ये अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये सर्वात जास्त भात पिकांचं नुकसान झालं। कुठं बांध फुटले गेले, कुठं रोपं सडल्या गेले आणि काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या ज्या नुकसानी झाल्या त्या नुकसानी ज्या तात्काळ माझ्या स्वतःच्या मोबाईलवर जनतेने तक्रारी केल्या आणि समस्या मांडल्या का साहेब आमचे सर्व बांध फुटलेले। त्या अनुषंगाने मी जेव्हा ते सर्व बघितलं तर माजी आमदार माननीय वैभव पिचड साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्या वतीने मी ही समस्या माननीय तहसीलदार मोरे साहेब, माननीय कृषी अधिकारी साळे साहेब व माननीय गट विकास अधिकारी चौरे साहेब यांच्याकडे व्हॉट्सअपद्वारे आणि मेसेज पाठवून जी घटना घडलेली आहे प्रत्येक गावाच्या, कोणाची घरं पडलेली आहेत, कोणाची शेतीचे बांध फुटलेले आहेत, रोपं सडलेली आहेत, कोलडेंबेच्या ठिकाणी जे सरपंच सारुक्ते साहेब आहेत यांनी जी समस्या तिकडची दाखवली त्याच्यामध्ये जनावरं मिळलेली आहेत गावामध्ये, काही ठिकाणी शेळ्या गेलेल्या आहेत, काही ठिकाणी गाई, म्हैसी, हे अन्य प्राणी जे पाळीव प्राणी आहेत यांची या पावसामध्ये बळी गेलेले आहेत। या सर्व गोष्टींचं पंचनामा व्हावा यासाठी माननीय तहसीलदार साहेबांनी ज्यांना विशेष टाकल्यानंतर जे आदेश दिल्यानंतर आज जे पंचनामे व्हायला पाहिजे ते मागील वर्षी ज्या त्रुटी घडल्या का ज्यांचे खरंच नुकसान झाले त्या लोकांपर्यंत प्रशासन पोहोचलं न गेल्यामुळं त्यांची जी अवकाळी पावसामध्ये
जी भरपाई मिळायला पाहिजे होती ती मिळाली नाही। यावर्षी माननीय मोरे साहेब, कृषी अधिकारी साहेब, गट साहेब यांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना देऊन प्रत्येक शेतकऱ्याचे झालेले शेतकऱ्याचे नुकसान याचे कंपल्सरी पंचनामे झाले पाहिजेत, कोणत्याही त्रुटी राहिल्या नाही पाहिजेत आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या झालेल्या नुकसानाचा मोबदला तात्काळ मिळाला पाहिजे असं मी जनतेच्या वतीने, आदिवासी भागाच्या वतीने, अकोला तालुक्याच्या जनतेच्या वतीने मी प्रशासनाला विनंती करतो। आणि माननीय वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली जे काम आम्ही पुढे करत आहेत त्याच्या सपोर्टिंग सर्व कार्यकर्त्यांनी गावातील प्रत्येक ठिकाणी जाऊन आणि ज्यांचे नुकसान झाले त्यांचे पंचनामे करण्यासाठी प्रशासनाला, ते ग्रामसेवक असतील, प्रशासनातले तलाठी असतील, कृषी सहाय्यक असतील, अन्य कर्मचारी असतील, यांच्याकडून प्रत्येक गावामध्ये प्रत्येक झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून कंपल्सरी पंचनामे होतील याकडे लक्ष देऊन सर्वांना न्याय मिळेल या पद्धतीने शासनाने याकडे लक्ष द्यावं। प्रशासनाने याचे पंचनामे तातडीने करावेत अशी मी जनतेच्या वतीने मागणी करतो। थांबतो। धन्यवाद। गेल्या 2-4-5 दिवसात आमच्या भांडारदरा परिसरात अतिशय मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये काही गावांमध्ये जनावर दगावली, काही गावांमध्ये भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तेव्हा या ठिकाणी शासनाने तात्काळ दखल घेऊन झालेल्या शेतकरी बांधवांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे आणि त्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी अशी सर्व जनतेच्या वतीनं आणि आमच्या सर्व सहकारी मंडळाच्या वतीनं शासनास आवाहन करतो, निवेदन करतो आणि लवकरात लवकर तातडीने कोणीही या नुकसानी झालेल्या शेतकरी बांधवा पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची शासनाने दखल घ्यावी एवढं निवेदन करतो। थांबतो। जय हिंद।